पश्चिम रेल्वेवरती सध्या उपनगरीय रेल्वे सेवा ही विलंबाने सुरू आहे। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेचा खोळंबा झालाय, ज्याचा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागतोय। पश्चिम रेल्वेच्या बोरिवली स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे। बोरिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरनं लोकल्स धावणार नाहीयेत, याची माहिती पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांकडून दिली जाते। सूरज सावंत आपल्याला अधिक माहिती देतील। सूरज, तांत्रिक बिघाड नेमका काय आहे आणि अडचणी कशा वाढल्यात प्रवाशांच्या? त्यानंतर नक्कीच आज खरं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वे ही धीम्या गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप होताना पाहायला मिळते। जे सकाळी चाकरमानी कार्यालयाच्या दिशेने जातात त्यांना खरं तर कांदिवली आणि बोरिवलीच्या दरम्यान ओव्हरवायर्ड तुटल्यामुळे ही संपूर्ण बिघाड झालेली आहे आणि त्यामुळेच बोरिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2 वरून ज्या लोकल धावतात त्या धावणार नाहीये, तर त्या बदल्यात त्या 3, 4, 5, 6, 7 वर्ण वळवण्यात आल्याची माहिती ही पश्चिम रेल्वेकडनं देण्यात आलेली आहे। जी तांत्रिक बिघाड झालेली आहे ही युद्ध पातळीवरती दुरुस्त करण्याचं काम देखील पश्चिम रेल्वेकडनं हाती घेण्यात आलेले आहे। त्यामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल त्यांनी जरी व्यक्त केलं असलं तरी या ठिकाणी जो त्रास होणार आहे त्यामुळे कुठेतरी नागरिक हे संतप्त होताना पाहायला मिळतील। त्यामुळे जी बिघाड झालेली आहे ती अर्थातच तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे प्रवाशांची मात्र आठवड्याच्या सुरुवातीलाच अडचण होते आणि यामुळे प्रवाशांचा संतापही पाहायला मिळतोय बोरिवली रेल्वे स्थानकात। धन्यवाद सूरज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।